ऐतिहासिक कल्याण शहराच्या मध्यभागी महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती चौकातील अखिल देवस्थ देवेज्ञ समाज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त भक्तगणांची प्रचंड गर्दी उसळली होती। अत्यंत शिस्तीने भक्तीने हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी या संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत बेल्हेकर म्हणाले, मी विठ्ठल रुक्मिणी देवांना विनंती करीन सर्वांचं कल्याण हो, सर्वत्र शांतता नांदो। यावेळी संस्थेचे पदाधिकारी मुकुंद निघोजकर म्हणाले, या देवस्थानाला 122 वर्षांची अखंड ऐतिहासिक परंपरा आहे। भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणजे हे मंदिर आहे। या ठिकाणी भजन कीर्तन हरिपाठ असे प्रबोधनात्मक कार्यक्रम होतात व अध्यात्माची परंपरा कायम जोपासण्याचं हे पवित्र ठिकाण आहे। यावेळी संस्थेचे सल्लागार श्री चंद्रकांत बेल्हेकर म्हणाले, संस्थेचे काम नीती धर्म अध्यात्मक शिकवणार आहे। जीव शिव एकत्र होणे हा शांतीचा खरा मार्ग आहे। हे विश्वाची माझे घर ही संकल्पना प्रत्यक्षात कृतीत आणणं हेच या संस्थेचे ध्येय आहे। संस्थेचे पदाधिकारी सर्व श्री दामोदर खोलम, श्री संजय फाकटकर, श्री ईश्वर खोलमकर, श्री अनिल खोलम, अर्चना कडुसकर, विद्या कोतुळकर, यशवंत शेटे, बाळू बेल्हेकर, सागर बेदरकर, पांडुरंग कडुसकर, विनायक बेदरकर, श्री विजय खोलम, श्री महेश कोतुळकर, श्री तुषार बोटेकर, चेतन काळदंते, सर्वश्री भूषण खोलमकर सह अनेक भक्तगण या प्रचंड संख्येने उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ पत्रकार, शिवचरित्र व्याख्याते, सतवाङ्मयाचे अभ्यासक, प्रसिद्ध कायदेतज्ञ श्री शांताराम तांगडकर यांचा मंदिर संस्थेच्या वतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला। यावेळी टाळ मृदंगाच्या गजराने सर्व परिसर अगदी दुमदुमून गेला होता। गळ्यात तुळशी माळा, भक्तीचा हा खेळ सारा विठुरायांचा। विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी, अशी आज ही देवशयनी आषाढी एकादशीचा पवित्र दिवस। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या अखिल देशस्थ देवेंद्र समाज विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्था सूर्यकांत बेल्हेकर साहेब उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे दामोदर खोलम साहेब उपस्थित आहेत, मुकुंद निघोजकर साहेब उपस्थित आहेत, संजय फाकटकर साहेब उपस्थित आहेत आणि सर्व संचालक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। भावापाशी देव उभा सर्व काळ खेचराने बळी दाखविला, या उक्तीप्रमाणे ही आषाढी एकादशी संपन्न होत असताना या ठिकाणी हे जे मंदिर आहे हे अगदी पुरातन मंदिर आहे। त्याला शिवछत्रपतींचा लोकमान्य टिळकांचा फार जुना इतिहास आहे आणि या माध्यमातून अध्यक्ष या नात्यानं आज भक्तांना आणि तमाम जनतेला आपण काय संदेश द्यावा? आज या आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी सर्व भक्तांवरती पांडुरंग आणि रुक्मिणी माता हे सर्वांचं कल्याण करून सर्व आपल्या समाजाचे कल्याण हो आणि सर्व राज्यामध्ये देशामध्ये शांतता नांदो आणि सर्वांचं कुठल्या प्रकारचं एकमेकाशी संपन्न भावाने राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना। ठिकाणी अत्यंत असा पवित्र दिवस आहे आणि हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर अत्यंत पुरातन आहे आणि या पुरातन मंदिरामध्ये येण्याचा मला आज योग आला। या ठिकाणी विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत असा हा पवित्र सोहळा। त्या सोहळ्याबद्दल आपण काय सांगाल आणि या भागातील तमाम जनतेला सत्यवाचा काय संदेश द्याल? ह्या मंदिराला हे देवस्थान 142 वर्षाचं पुरातन आहे आणि या मंदिरामध्ये अखंड भक्ती सेवा संघटन याचं विशेष असं अनुकरणीय असं कार्य चालू असतं आणि ही मंदिर संस्था देशाचं दैवनं सोनार समाज, परंतु सोनार समाजाबरोबरच हे आप्त म्हणजे बाकीचे मंडळे आहेत, भाविक मंडळे आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ही मंदिर संस्था कार्यरत आहे। समाज प्रगतीबरोबरच धर्म संस्कृती संस्कार आणि संवर्धन आणि आध्यात्मिक ज्ञान मिळावं या हेतून ही मंदिर संस्था गेले अनेक वर्षापासून भजन कीर्तन प्रवचन हरिपाठ इत्यादी कार्यक्रम भागवत सप्ताह हे कार्यक्रम समाजाचं प्रबोधन करण्याचा ही मंदिर संस्था सतत प्रयत्न करत असते। त्याचशिवाय ही मंदिर संस्था समाजातील गरीब गरजू विद्यार्थी त्यात मात्र रुग्ण यांना सुद्धा ही मंदिर संस्था आपल्या परीने आर्थिक सहकार्य करत असते। या ठिकाणी साहेब एक महत्त्वाची गोष्ट मी एक सिनियर पत्रकार म्हणून या ठिकाणी जाणवली
की या ठिकाणी हे सर्व करत असताना तुमच्या मंदिर देवस्थान समितीचे संचालक अत्यंत शिस्तप्रिय आणि कार्यबद्ध आहेत. या ठिकाणी दादा मला खाली भेटले. अत्यंत शिस्तीने आणि भक्तीने लोक दर्शनाला येतात. याबद्दल या यशाचं रहस्य नेमकं काय? आणि मंदिर संस्था ही प्रारंभी म्हणालो 142 वर्षाची अखंड परंपरा टिकलेली आहे. समाजाची, मंदिराची, देवस्थानाची अखंडता टिकवणं हेच कौशल्य आहे. आणि या मंदिरामध्ये अनेक भाविकांनी यापूर्वी भक्तिभावानं काही नवस केलेले आहेत, काही इच्छा व्यक्त केल्या आहेत आणि त्या इच्छा या भाविकांच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि याला आम्ही प्रसिद्धी दिलेलं आहे. त्यामुळे अधिकाधिक अधिक संख्येनं समाज बांधव भाविक इथे आकर्षित होत असतात. अगदी श्रद्धेनं भावनेने इथे येत असतात. हेच या आपल्या कार्यातून मी फलित म्हणेल. आम्ही प्रसिद्धीचं चांगल्या पद्धतीने काम करू. दादा, या ठिकाणी शक्ती आणि भक्तीचा संगम या ठिकाणी झालेला आहे, तर आपण काय सांगा? भक्ती आणि शक्तीचा संगम झालेला आहे. भक्ती आणि शक्ती याचा संगम झाला आहे. याचं कारण या संस्थेचं जे कार्य आहे ते अत्यंत समाजाला, सर्व समाजाला प्रबोधन करणारं, न्याय, नीती, धर्म, अध्यात्म शिकवणारं आहे. हे याचं रहस्य आहे. त्याचप्रमाणे आपल्या संबंध देशामध्ये अनेक संस्कृती आहेत. त्या संस्कृतीचं एकच रहस्य आहे, ते म्हणजे सर्व ठिकाणी या अध्यात्मामुळं जीव शिव यांचं एकात्म झालं पाहिजे, शांती नांदली पाहिजे आणि आपल्या समाजाचं एकच नव्हे तर सर्व समाजाचं नाव जगामध्ये मोठं झालं पाहिजे. आणि माऊलींनी सांगितल्याप्रमाणे हे विश्वची माझे घर अशी भावना सर्व समाजाची झाली पाहिजे. काय हेच कार्य लक्षात ठेवून ज्ञानोबा तुकोबांचं कार्य हे मंदिर करत आहे असं मला वाटतं. या ठिकाणी अखिल देशाचा देवेंद्र समाज विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थेच्या अध्यक्ष आणि संचालकांनी आमच्या महाराष्ट्र नवस्फूर्ती टीव्हीला अत्यंत भक्तिभावने अशी उद्बोधक मुलाखत दिली. आम्ही सुद्धा गळ्यात माळ आणि हातात टाळ असे वारकरी आहोत आणि म्हणून या ठिकाणी मुद्दाम आलो. मी गेली 40-45 वर्ष पत्रकारिता करत असताना एक बसा जोपासला की फक्त या ठिकाणी भक्तिभावने जे लोक काम करतात, गळ्यात माळ आणि हातात टाळ, त्यांची प्रसिद्धी झाली पाहिजे आणि ती करण्याचं काम निश्चितपणे करा अशी ग्वाही देऊन या ठिकाणी मुलाखत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.